नमस्कार मित्रमैत्रिणींनो, 9 दिवस 9 कथा आणि 9 शक्ती मालिकेचा आजचा 6वा दिवस. आजचा रंग आहे राखाडी. राखाडी रंग म्हणजे सहनशीलता, धैर्य, स्थैर्य आणि जिद्दीची ताकद. आणि या रंगासारखीच आजची कथा आहे कुमारी स्नेहल बाळासो पुजारी हिची. 2004 मध्ये चंदूर गावी जन्मलेल्या स्नेहलने 8वीत असतानाच कुस्तीच्या आखाड्यात पाऊल ठेवलं. भाऊ श्रेयसकडून मिळालेली प्रेरणा आणि आईवडिलांचं प्रोत्साहन यामुळे तिने लहानपणापासूनच कुस्तीला आपलं ध्येय मानलं. गावोगावच्या जत्रांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना हरवत तिने आत्मविश्वास मिळवला आणि 9वीत शिकत असतानाच कर्नाटकात चांदीची गदा पटकावणारी पहिली मुलगी ठरली. त्यानंतर तिने महाराष्ट्रातही दुसरी गदा मिळवली. शालेय, तालुकास्तरीय, जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय अनेक स्पर्धा जिंकत 2023 साली तिची निवड ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी स्पर्धेसाठी झाली. आज ती पुण्यात कसून सराव करते. महिला महाराष्ट्र केसरीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातून 2दा तिची निवड झाली आहे. तसंच मिनी ऑलिम्पिक आणि ताराराणी केसरी सारख्या मोठ्या स्पर्धांमध्येही तिने आपली छाप उमटवली आहे. स्नेहलचं अंतिम स्वप्न आहे भारतातर्फे ऑलिम्पिकमध्ये झेंडा फडकवण्याचं. आजच्या राखाडी रंगासारखीच तिची कथा आपल्याला सांगते, जिद्द आणि सहनशीलता असेल तर कोणताही अडथळा मोठा नसतो. ही होती 9 दिवस 9 कथा आणि 9 शक्ती मालिकेतील 5व्या दिवसाची हिरव्या रंगासारखी आशादायी कथा. आपल्याला अशीच एखादी प्रेरणादायी महिला माहीत असेल तर त्यांचं नाव आम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा, कारण प्रेरणा दिली तरच समाज प्रगती करतो. उद्याच्या 6व्या दिवशी आपण भेटूया एका नवीन कथेसोबत. मी आदिती, सत्यस्पर्श न्यूज चॅनल सोबत. धन्यवाद.